Hello guys, today we are going to explore the Marine Drive. Welcome to channel Travel with JK. आणि आपण असाच प्रवास पुढे चालू केलेला आहे. भटवाडी टू मरीन ड्राईव्ह. छत्रपती शिवाजी महाराज दर्शन घेऊन आपण ऑटोने प्रवास करत आहोत. ऑटो आपण भटवाडी ते घाटकोपर स्टेशन असा आपला प्रवास होता. फर्स्ट घाटकोपर स्टेशन तुम्ही पाहू शकता. स्टेशनला आल्यानंतर एक चहा पिण्याची, ब्लॅक टी पिण्याची इच्छा झाली. ब्लॅक टी पाहू शकता तुम्ही. आणि खरोखर एक छान अनुभव आला टीसोबत. त्यानंतर तिकीट काढून आपण स्टेशनला आलो. त्यानंतर ट्रेन भेटली. ट्रेनने प्रवास करताना दुपारची वेळ होती. एवढा क्राऊड म्हणावा तसं नव्हता या ठिकाणी. त्यानंतर आपण सेंट्रल लाईन टू वेस्टर्न लाईन दादरमध्ये चेंज करून ही चर्चगेटसाठी ट्रेन जी आली ती आपण पकडली. चर्चगेट ट्रेनने प्रवास करता करता थोडासा इश्यू झाला. आपण थोडं चुकीचं तिकीट काढल्यामुळे इथं थांबावं लागलं. पण तिथे शूट वगैरे करून पुन्हा न्यू तिकीट घेऊन आपण पोहोचलो चर्चगेटला. पाहू शकता हे चर्चगेटचं स्टेशन. हे वेस्टर्न लाईनचं शेवटचं स्टेशन. चर्चगेट इथं उतरल्यानंतर बाहेरचा नजारा पाहू शकता. या रोडने थोडंसं स्टेशन बाहेर आल्यानंतर स्ट्रेट क्रॉस केल्यानंतर समोरच होतं मरीन ड्राईव्ह. दुपारची होती 4:30-5. आपण पाहू शकता या ठिकाणी बसून शूट करत होतो मी. हे स्टोन ट्रायंगल आकारामधले, ट्रायंगल शेपमधले जे स्टोन आहेत, ज्यावेळेस भरती येते त्यावेळेस या स्टोनचं खूप मोठं काम असतं. या स्टोनवरून पाणी बाहेर रोडला येऊ नये यासाठी यांचं स्ट्रक्चर या ठिकाणी असं ठेवण्यात आलेलं आहे. पाहू शकता तुम्ही मरीन ड्राईव्हचा परिसर ॲट 5 PM. लेफ्ट टू राईट प्रत्येक ठिकाणी तुम्हाला माणसांची गर्दी दिसेल. मोस्टली मॉर्निंग आणि इव्हिनिंगमध्ये खूप गर्दी या ठिकाणी दिसते. हे उंच बिल्डिंग्स पाहू शकता. आणि या ठिकाणी एक होडी स्टक झालेली आहे पाणी कमी असल्यामुळे. तिला कॅप्चर करत ना एकदा सनसेटचा वेट या ठिकाणी मी करत होतो. सूर्यास्त, पण सूर्यास्ताला अजून वेळ भरपूर बाकी होता.